लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून कपटी सावत्र भाऊ कोर्टात गेले। विरोधकांकडून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात। निवडणुकीला 2 महिने शिल्लक, निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका। वीज माफी हा चुनावी जुमला नाही, आम्ही शब्दाचे पक्के। पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, विरोधकांच्या टीकेला अजितदादांचं उत्तर। मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याच्या चर्चा माध्यमांनी सुरू केलेल्या आहेत, त्या केवळ माध्यमांमध्येच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। दिल्लीत महिनाभरात मोठी उलाढाल होणार, शरद पवारांनी फोनवरून सांगितलंय। शेकापच्या जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, तर दिल्लीच्या राजकारणात असं काही होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। नाव आणि वेश बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप खोटे, आरोप खरे ठरल्यास राजकारण सोडेन, अन्यथा संसदेत खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अजितदादांचं सुप्रिया सुळे यांना आव्हान। अजित पवार जर नाव बदलून प्रवास करू शकतात तर उद्या दहशतवादीही असं करू शकतात, वेषांतर करून प्रवास हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। नाव आणि वेश बदलून दिल्लीला जात असल्याची माहिती त्यांनीच दिली होती, आता चौकशी सुरू झाल्यानं ते हात वर करत आहेत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशकात, मात्र दादांच्या दौऱ्यात भुजबळ अनुपस्थित। भुजबळांना काहीतरी काम असल्याने ते सोबत नाहीत, भुजबळांच्या अनुपस्थितीवर अजितदादांचं स्पष्टीकरण। मालुकारच्या मृत्यूला मनसे जबाबदार, मालुकार 10 दिवसांनंतर अजितदादा गटात येणार होता, त्यामुळे त्याच्यावर मनसे नेत्यांचा दबाव होता, अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा, नुकसान झालेली 100 पेक्षा जास्त घरं काँग्रेस बांधून देणार, राहुल गांधींकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला पदांची हॅट्रिक करण्याची संधी, महिला दुहेरीत 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरीत धडक, उद्या दुपारी 1 वाजता अंतिम फेरी।